पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या रविवाराला उल्हासाचा रविवार असेही संबोधले जाते. आजच्या पवित्र मिसा बलिदानात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष हार्दिक स्वागत. उपवास काळाच्या प्रवासाचा अर्धा टप्पा आपण पार केलेला आहे. दैविक तारण हे परमेश्वराने आपल्या कृत्याद्वारे संपूर्ण जगाला दिलेले अद्भुत दान आहे. आजची जगाला मिळालेल्या देवाची दया, माया आणि कृपेवर आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. आजचं पहिले वाचन देवाचा आपल्या प्रजेविषयी असलेल्या संयम आणि करुणेविषयी सांगते. भारतचा राजा कोरेश याची परमेश्वराने त्याच्या करुणेचं आणि त्याच्या प्रजेच्या बाबिलोनच्या गुलामगिरीतून तारण साधन म्हणून निवड केली. आजच्या दुसऱ्या वाक्यात संत पौल म्हणतो की देवाची दया आणि करुणा इतकी अपरंपार आहे की देवाने आपल्याला त्याच्या पुत्राद्वारे तारणाचे आणि सार्वकालिक जीवनाचे दान दिलेले आहे. आजचं शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचे तारणकर्ता असे वर्णन करते. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळावं. प्रभू येशूने आपल्या क्रूसाद्वारे संपूर्ण मानव जातीचे तारण केले आहे. या सत्याचे आपण आजच्या उपासनेमध्ये स्मरण करूया आणि परमेश्वर पित्याला प्रभू येशूद्वारे धन्यवाद देऊन या पवित्र मिसा बलिदानात एकमेकांसाठी विशेष प्रार्थना करूया. आणि आमच्या सर्व पापाची आठवण करून प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि सर्वजण आपण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराच्यावर करुणापूर्ण केल्यावर प्रेम करते की करुणाने सत्याने पृथ्वीने प्रेमे मी पाप केले आहेस. माझा पाप मागा म्हणून मी तुला विनवण्या सर्व दुःख सत्याना करुणा मागणीना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभूपतीच्याजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे शांती स्वरूप बाबा,
तुझा दिव्य शब्द प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आनंदित करतो. त्याने तुझ्याशी आमचा समेट घडवून आणला. श्रद्धेने व भक्तिभावाने पुनरुत्थान सणाकडे वाटचाल करण्यास आम्हा ख्रिस्ती लोकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आपल्या लोकांचे देशांतर आणि मुक्ती याद्वारे परमेश्वर आपला क्रोध आणि वात्सल्य प्रकट करतो. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. सर्व मुक्ती असताना व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी नष्ट केले. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निधीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांना आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची तर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेशांची निर्भत्सना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. बाबेलच्या लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरूशलेमचा कोट काढून टाकला, त्याचे वाडे आग लावून जाळले व त्यातला सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला. जे तलवारीच्या तडाखीतून तुटून राहिले त्या सर्वांना तो राजा बाबेल तेथे घेऊन गेला. पर्शियाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशाला शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती. यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीत जावे म्हणून पर्शियाचा राजा सायरस याच्या मनाला त्याच्या कारकिर्दीच्या पवित्र वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फरमान पाठवले की परमेश्वराचा राजा सायरस असे म्हणतो, स्वर्गाचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिले आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरूशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो त्याने तेथे जावे. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. बाबेलच्या नद्याजवळ आम्ही बसलो. हो, तेथे आम्हाला सियोनची आठवण झाली. तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळूच्यावर आम्ही आपल्या विना काढून टाकल्या. प्रतिसाद. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणी गायला सांगितले, आमच्या छळ करणाऱ्यांनी आम्हाला मौत करायला सांगितले. ते म्हणाले, आम्हाला सियोनचे एखादे गाणे गाऊन दाखवा. प्रतिसाद. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. आम्ही पद्यास्थळी परमेश्वर
नसलो तर माझ्या उजवा हात आपले कौशल्य दिसलो. प्रतिसाद. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरूशलेमला माझ्या सर्व आनंदाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. प्रतिसाद. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. पौलचे एफेसी पत्र यातून लिहिलेले आजचे दुसरे वाचन. अपराधामुळे तुम्ही मरण पावला होता, परंतु कृपेने तुमचे तारण झाले. बंधुजनांनो, देव दया संपन्न आहे, म्हणून आम्ही आमच्या अपराधांमुळे मरण पावलेले असताही त्याने आम्हावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवले. यासाठी ख्रिस्त येशूच्या ठाई आम्हा सर्वांवरील त्याच्या ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि तुमच्या हातून असे झाले नाही तर ते देवाचे दान आहे. कोणी अनेका बाळगू नये म्हणून कर्म केलेले हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याच्या कारागिरीची वस्तू आहोत. ती सत्कृत्ये आचरित आम्ही आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू निकोदेमाला म्हणाला, जसा मोशेने अरण्यात सब उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. यासाठी जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सरकारी जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सरकारी जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्याची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. यासाठी आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे. प्रभूचे शुभ वर्तमान.
ख्रिस्ताय प्रिय बंधूंनो, देवाचा प्रेम आपल्या जीवनाचा फाउंडेशन, आपल्या विश्वासाचा फाउंडेशन, आपल्या श्रद्धेचा, आपल्या धर्माचा पाया. देवाच्या प्रेमाविषयी आजच्या 3 वाचनामध्ये आम्ही ऐकलं आहे. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू म्हणतो, तुम्ही मला नाही पण मी तुम्हाला निवडले आहे. जगाच्या प्रारंभापासून देवाने मानवाची निवड केली, मानवावरती प्रेम केला. आख्या बायबल मध्ये आपण ऐकतो. पूर्ण बायबलची एक समरी आपण पाहिली तर देवाचा प्रेम आणि मानवाचा प्रतिसाद, गॉड्स अनकंडिशनल लव्ह. मानव देवाचे विरोध केले तरी सुद्धा देवाचा अपरंपार प्रेम आपण पाहतो. देव मानवाला कधी सोडत नाही. आजच्या शुभ वर्तमानात सुंदर प्रमाणे सांगितलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला. जो या पुत्रावर विश्वास ठेवतील त्याला अनंत काळाचा सुख भोगायला भेटणार, त्याचा नाश होणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात आपण देवाचा प्रेम आणि मानवाचा प्रतिसाद कसा होता हे पाहतो. इस्रायलचे लोक देवाचे प्रेम प्रिय लोक, देवाची निवडलेली प्रजा, पण अनेक वेळी देवाचे विरुद्ध जातात. पहिल्यांदा जेव्हा देवाचे ते विरुद्ध जातात, पहिल्यांदा गुलामगिरीत त्यांना इजिप्त मध्ये जायला लागतं आणि 200 वर्ष अधिक इस्रायल मध्ये फेरोचे गुलामगिरीत लोक असतात आणि तिथून रडतात, देवाची आठवण करायला लागतात. फार त्रासाचे जीवन, म्हणून देव त्यांना बाहेर काढतो. आणि बाहेर काढतानाच आपण पाहतो, काढल्यानंतर मोठे मोठे चमत्कार केल्यानंतर, लाल समुद्रातून पार केल्यानंतर घरी जाता जाता लोक देवाला विसरतात, परत मूर्ती पूजा करायला लागतात, सोन्याचे वास्तू बनवतात, त्याची पूजा करतात आणि हा प्रवास अजून 40 वर्षांचा त्यांना लागतो आपल्या घरी येण्यास त्याच्या पापामुळे. आजचे पहिल्या वाचनात आम्ही ऐकले आहे, दुसऱ्यांदा हे लोक गुलामगिरीत जातात. सेकंड टाइम ऑफ एक्झाइल, आणि यावेळी बाबिलोन मध्ये. आणि दुसऱ्यांदा हे एक्झाइल मध्ये जाण्याचे कारण पहिल्या वाचनात सुंदर प्रमाणे आपण ऐकलेले आहे. लोक काय करायचे? लोकच नाही, त्यांचे जे मुख्य याजक होते, राजा होते, देवाचे विरुद्ध लोकांची सर्वात महान मोठा पाप जो होता, पहिल्या आज्ञाचे विरुद्ध मूर्ती पूजा. जी आज्ञा दिली होती, एकच देवावरती विश्वास ठेवा, मूर्ती पूजा करू नका. हे लोक, इस्रायल लोक पाहायचे आजूबाजूच्या बाजूला दुसऱ्या धर्माचे लोक आहेत, त्यांच्या मंदिरात जायचे, त्यांच्या देवाची पूजा करायचे. आमचे इस्रायलचे मुख्य याजक होते, ते दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्यांच्या देवळात स्वीकारायचे आणि त्यांच्या देवाची पूजा त्यांच्या देवळात करायची. एवढं फार देवाचे विरुद्ध हे लोक पाप करायचे. म्हणून त्यांना देव काय शिक्षा देतो?
भ्रष्ट केला होता. सब्बात ते पाळायचे नाही होते. सब्बातच्या दिवशी देवळात यायच्या बदली आपापल्या कामात जायचे, दुसऱ्या कामात. म्हणून 40 वर्षांसाठी या लोकांना परत बाबिलोन मध्ये जायला लागला. तिथे गुलाम कसे गेले. 40 वर्ष सब्बात, जमिनीला आराम, काम करायचे नाही, काय नाही. 40 वर्ष इस्रायल देशात आराम होता. आणि 40 वर्षात काय होत आहे? शुद्धीकरण होत आहे. आणि शुद्धीकरण झाल्यानंतर लोकांनी आपली चूक ओळखून घेतल्यानंतर सायरस राजाद्वारे देव आपल्या लोकांना परत इस्रायल मध्ये घेऊन येतो. या सायरस राजाची निवड करतो आपल्या लोकांना घरी परत पाठवण्यास, इस्रायल मध्ये परत पाठवण्यास. प्रिय बंधू भगिनींनो, इतिहासामध्ये आपण पाहिले तर देव अनेक राजाद्वारे आपले कार्य करतो. कधी कधी आपण पाहतात जे राज्य असतात, जे सरकार असतात, ते लोकांचं चढ करतात, फार त्रास करतात. आणि आपल्याला बरं वाटत नाही. आपल्या ख्रिस्ती इतिहासामध्ये आम्ही पाहिलं तर सुरुवात पासून ज्याने ज्याने येशूवरती विश्वास ठेवला त्यांना चढ सोसायला लागला, मरायला लागला आपल्या विश्वासासाठी. आजही आपण पाहिले तर आपल्या देशात ख्रिस्ती लोक किती चढ सोसतात. आपण इकडे सुरक्षित आहेत आपल्याला वाटतं, पण बरेचसे आपले ख्रिस्ती बंधू भगिनी बरेचसे त्रास काढतात. आणि इतिहासात जर आपण पाहिले, सुरुवातला जेव्हा नीरो हा सम्राट, नीरो डायक्लिशियन एकदम ख्रिस्ती इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. हे राजे फार वाईट राजे, फार लोकांना त्यांनी मारला. अख्खा रोम नीरोने झळून काढला, लोकांना मारून काढले. ख्रिस्ती लोकांना फार त्रास केले. पण असे सांगतात या राजाचे काळी लोकांचा विश्वास कमजोर नाही झाला. त्या चढामुळे विश्वास वाढला आणि जास्त जास्त ख्रिस्त सभेला संत प्राप्त झाले. जे लोक रक्त साक्षी झाले ते लोक संत पण झाले. आणि आमची सभेचा इतिहास पण आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास होतात तेव्हा आपला विश्वास मजबूत करण्यासाठी पण एक संधी आपल्याला मिळते. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ धर्मामध्ये आम्ही पाहतात निकोदेमस येशूकडे येतो. हा निकोदेमस कोण होता? एक फरीसी होता. आणि आम्ही बायबल मध्ये पाहिलं तर शुभ धर्मामध्ये बरेचशे वेळी फरीसी लोक येशूच्या विरुद्ध असायचे. फरीसी म्हणजे लॉयर, मोठे लॉयर त्यावेळेचे, शास्त्र लोकांना शिकवायचे आणि येशूच्या विरुद्ध नेहमी असायचे. कारण येशूच्या मागे भरपूर लोक यायची आणि यांच्या बरोबर कमी लोक जे शास्त्र ते लोकांना शिकवायचे आणि येशू जे शिकवत होता ते अलगच असायचे. येशूचे विरुद्ध होते. आणि म्हणून हा फरीसी काय करतो? येशूला भेटायला येतो, रात्रीला येतो. कोणी त्याला पाहू नको म्हणून रात्रीला येतो. त्याने येशूला पाहिला होता. अनेक येशू चमत्कार करतो. येशू बोलतो त्यालाही पसंत आलं होतं. पण भीती वाटत होती. दुसरे फरीसी मला काय म्हणणार? आमचा ग्रुप तर येशूच्या विरुद्ध
तू येशूच्या मागे कशा गेला? तर कोणाला नाही दिसण्यासाठी तो रात्रीला येशूला भेटायला येतो. आणि येशू त्याला सांगतो, जसा संपला त्या लाकडा झाडावरती उंच केला होता, तसे मानवाच्या पुत्राला उंच करायला लागेल. इस्रायल देशामध्ये जेव्हा लोकांनी देवाचे विरुद्ध पाप केले, तेव्हा लोकांचे पाप जास्त झाले होते, तेव्हा शिक्षा म्हणून भरपूर साप आले आणि सापाने लोकांना चावून बरेचसे लोक मरण पावले. आणि तेव्हा लोकांनी मोसेसला विनंती केली, देवाकडून प्रार्थना कर, आम्हाला वाचव. आणि देवाने सांगितले, एक साप उभा कर, जेणेकरून लोक त्याला पाहतील, ते मरणार नाही. साप हा एक प्रॉब्लेम होता लोकांसाठी, पण देवाने त्या प्रॉब्लेमला सोल्युशन पण केला. एक वेळा साप मारायचा, पण आता त्या सापाला पाहून लोक वाचवायचे. प्रॉब्लेमचे सोल्युशन पण असू शकते. जे झाडाद्वारे जगात पाप आलं होतं, एडन बागेमध्ये देवाने सांगितलं होतं, आता म्हणे हे झाडाला तुम्ही पाहू नका, त्या झाडाचे फळ खाऊ नका. ही झाड प्रॉब्लेम होती. पण आपण पाहता येशूला झाडावरती टांगला, ते झाड सोल्युशन पण झाला. आपल्या जीवनात त्रास असतात, प्रॉब्लेम असतात, पण ते प्रॉब्लेम आपल्या सोल्युशन पण बनू शकते. ते कष्टाचे जीवन, त्यागाचे जीवनाद्वारे, ते क्रूसाद्वारे आपल्याला तारण पण आहे. हा निकोदेमस येशूला भेटला. येशू त्याने स्वीकारला, खरेखर देवाचा पुत्र आहे. आणि येशू जेव्हा मरण पावला, अरमथेयाच्या जोसेफ बरोबर त्याने मिळून येशूला कबरीत केले. त्याने ऊद गंधरस येशूच्या शरीराला लावायला दिला. पण त्यानंतर आपण निकोदेमस विषयी काय ऐकत नाही. येशूने त्याला शुभवर्तमानामध्ये सांगितला, तुम्हाला अनंत जीवन अनुभव करायचे आहे, तर बप्तिस्मा स्वीकारायला लागेल. You will have to be born again through baptism. ऐकून गेला, पण ख्रिस्ती हा झाला नाही. कुठे नंतर आम्ही ऐकत नाही निकोदेमस विषयी. कठीण होते त्याच्यासाठी, जेवढं त्याच्याकडे घडले तेवढं केले. संपूर्णपणे येशूला आपलं जीवन समर्पण नाही केला. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या प्रभूने आपल्यावरती प्रेम केला, ज्याने आपल्यासाठी, संत पौल आज म्हणतो, आम्ही योग्य नाही होते त्याच्या प्रेमासाठी, आम्ही पापी होते. एफेससच्या लोकांना तो सांगतो, तुम्ही पापी होते, येशूच्या प्रेमाला लायक नाही होते, योग्य नाही, तरी सुद्धा तो तुमच्यासाठी गेला, तुमच्या तारणासाठी. हे तारण फुकट भेट जशी तुम्हाला दिली आहे, तुम्ही या येशूची प्रतिसाद काय करणार, काय होणार? आणि संत पौल ही चिठ्ठी लिहित असताना तुरुंगात होता, रोमच्या जेलमध्ये बंद होता. आपल्या जीवनात त्रास येतात तेव्हा आपण सर्वांना विसरून जातो. फक्त आपला कॉन्सन्ट्रेशन, आपला फोकस आपल्या त्रासावर असतो. संत पौल जेलमध्ये होता, पण चिठ्ठी जशी लिहिली दिसत नाही, किंवा तो सांगत नाही मी जेलमध्ये आहे, एवढा त्रास अनुभवत आहे, काही सांगत नाही. त्याचा फोकस फक्त लोकांना सांगण्यासाठी, येशूने तुम्हाला तारण प्राप्त केलेले आहे, ते तारणाचा स्वीकार करा, त्या तारणाच्या मार्गावरती तुम्ही चाला. प्रिय बंधूंनो,
येशूने पौलास सारखे अनेक संदेशासारखे आमची निवड केलेली आहे. ते अनंत काळाचे जीवन आमच्यासाठी रेडी आहे, तयार आहे. आम्ही स्वीकारण्यास त्या मार्गावरती आम्ही गेले पाहिजे. मी शाळेत बरेचसे विचार करतो, मुलांना आपण चांगल्या मार्क्सने क्लास करण्यासाठी किती वेळा एक्स्ट्रा क्लास घेतो. विशेष करून 10वीला जेव्हा पोहोचतात आपण एकदम मुलाच्या मागे लागतो. पण काय मुलं असे असतात एब्सेंट राहतात. आपल्याला भीती वाटते 10वीला पोहोचले एब्सेंट राहतात. परीक्षेचे दिवस जवळ आले अजून एब्सेंट. काय जणाला किती सांगितलं तरी समजत नाही. आपण सर काय त्याच्यासाठी करतो, पण जर त्याला पास व्हायचे नाही तर कोण काय करू शकतो. देव आमच्यासाठी तयार आहे. त्याची प्रेमाची भेट कशी अनंत काळाचे जीवन त्याने म्हणून आमच्यासाठी दिलेले आहे. पण आम्हाला पाहिजेच नाही असेल तर देव काय करू शकणार. प्रिय बंधू भगिनींनो, या दयाळू करुणामय प्रेमळ प्रभूवरती आपला विश्वास ठेवूया आणि ती फुकट दिलेली भेट आम्ही स्वीकारूया. या प्रायश्चित काळात जर मी अजून देवाचे विरुद्ध जात आहे तर देवाशी नजदीक येण्यास आपला प्रयास करूया. देवावरती प्रेम करणे म्हणजे आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करणे. माझे शेजारी कोण आहे. कधी कधी आपल्याला वाटतं माझे घराचे बाहेर आहे तेच शेजारी. बरेचशे वेळी माझ्या घरात राहतात तेही शेजारी, मी त्याच्याकडे बोलत नाही. Our Christian faith is Trinitarian, communitarian. एकाच स्वर्गात जाऊ शकतो असं नाही, हा विचार नसलं पाहिजे. आपण कम्युनिटेरियन, आपली कम्युनिटी समुदाय, आपण सर्वजण एकत्र केलं पाहिजे स्वर्गात. आणि याच्यासाठी ख्रिस्त आपल्याला मारतो. He loves us individually. संत अगुस्तीन म्हणतो देव दर एक जणावरती प्रेम करतो. As if there is nobody else in the world. आपण एकटाच आहे या जगात असे समजून देव एक एक जणावरती प्रेम करतो. प्रिय बंधू भगिनींनो, या प्रेमाचा आम्ही प्रतिसाद देऊया. घडता तसे या प्रायश्चित काळात देवाला आपला वेळ देऊया. सब्बात दिवस पाळूया, मिसाला आपण येऊया. ज्या वेळी आपल्याला संधी मिळते क्रूसाची वाट करण्यास, क्रूसाचे भक्तीत आपण भाग घेऊया. दुसऱ्याची चिंता करूया, दान धर्म करूया. तेव्हाच जर प्रभूने दाखवलेला मार्ग आहे त्यावर चालून मला एक अनंत काळाचे जीवन प्राप्त होईल. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या श्रद्धेची आम्ही प्रकटीकरण करूया आणि सर्वजण आपण म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने प्रथम झाला, कुमारीपासून जन्मला, त्याला क्रूसावर पिण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो तिसऱ्या दिवशी स्वर्गात चढला आणि
दाखवलेल्या मार्गावर चालण्यास आम्हाला देवाच्याच कृपेची गरज आहे. यावेळी आमची काय प्रार्थना, आमच्या विनंत्या प्रभूचरणी आम्ही ठेवूया. संपूर्ण जगातील ख्रिस्त सभेची धुरा सांभाळणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, कार्डिनल फेराव, तसेच सर्व फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. जे कोणी जगात शांती, एकोपा, प्रेम प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराचे सामर्थ्य व मार्गदर्शन लाभावे व त्यांच्या कार्याद्वारे या जगात शांतिमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षाची तयारी करीत आहेत तसेच जे परीक्षा देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास चांगले मनोबळ व कृपाशक्ती मिळावी तसेच त्यांना परीक्षेत चांगले यश मिळावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत अशा सर्व लोकांना प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने त्यांचा आजार मुक्त व्हावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. उपवास आणि दान धर्म या 3 महत्त्वाच्या कृत्यांद्वारे आपल्याला परमेश्वराच्या जवळ येण्याचा अनुभव मिळावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. शांत राहून आमच्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजासाठी आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या तुझ्या गरजवंत ख्रिस्त सभेवर दया कर. संपूर्ण अंतःकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, शांती व आनंदाचे प्रतीक म्हणून ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या ख्रिस्त बलिदानामुळे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव व जगाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमचे अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. आम्हाला अंधारातून श्रद्धेच्या प्रकाशात नेण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला. आदामाच्या पतनामुळे आम्ही सर्व पापाचे गुलाम बनलो होतो, परंतु ख्रिस्तामधील आमच्या बप्तिस्मा साक्रामेंटामुळे आम्हाला नव जन्म मिळाला व आम्ही तुझी दत्तक लेकरे बनलो आहोत. म्हणून स्वर्गातील दूतगणाबरोबर सारी पृथ्वी आमच्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दवशावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझ्या मृत्यूचा न्याय करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू जगभर पसरलेल्या आजच्या सभेचे आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फिलिप नेरे आमचे बिशप आणि सर याजकवर याच्या सभेत सभेला परिपूर्ण प्रीतीचा प्रवेशकार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान इंद्रागीत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विश्रामून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्याचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगाच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ज्ञानी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरचे जेवण होवो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करितो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, माझ्या सदाकाळी आहेस, इतके माझे योग्यता नाही, परंतु तुझ्या प्रभूची माझ्या प्रभू माझा तव आधार वारी,
मला व्यापून टाक ख्रिस्ताच्या कुशीतील पाने मला साफ कर ख्रिस्ताच्या दुःखात मला धीर दे हे उत्तम येशू माझे ऐकून घे तुझ्या कायात मला लपवून घे तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर वाटेवेळी मला बोलावून घे मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे आमेन. हे परमेश्वरा, या जगात तू सर्वांना सुबुद्धी देतोस. तुझ्या कृपेच्या तेजाने आमची मने भरून टाक. आमचे विचार तुला संतुष्ट करणारे बनू दे व आमच्या भक्तीत प्रामाणिकपणा येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वजण हात जोडा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या दयेची याचना करणाऱ्याकडे आपली कृपा दृष्टी लाव. दुर्बळांना शक्ती दे. मृत्यू छायेत चालणाऱ्यांना तुझा शाश्वत प्रकाश दे. तुझ्या दयेने अनिष्टापासून बचावलेल्या तुझ्या लेकरांना चिरकाल जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा.